निंबाळकर सगळ्या पक्षप्रवेशा चर्चा असेल किंवा हत्याकांडाचा निकाल असेल त्यानंतर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आहेत. आपल्यासोबत ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, हत्याकांडाचा निकाल लागला आहे. गेली 20 वर्ष तुम्ही भाऊ ह्या गोष्टीसाठी संघर्ष करत होतात. त्या हत्याकांडाचा निकाल विरोधात गेलाय. काय नेमकी भूमिका असणार आहे पुढील काळात? कसं सगळं पुढचं हे राजकारण असणार आहे? मला वाटतं ह्या निकालाकडे जर आपण बघितलं तर सन्माननीय कोर्ट असं म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं, तेही मान्य करतंय. कोर्ट कुठल्याही हत्येच्या केसमध्ये हत्या करण्याचा उद्देश, मोटिव्ह, मला वाटतं त्यालाही बरंचसं महत्त्व दिलं जातं, तेही कोर्ट मान्य करतंय. पण CBIनं जो तपास त्या ठिकाणी केला आणि त्याच्या अंतर्गत ज्या काही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उलगडल्या गेल्या त्याचं मात्र कोर्ट इन्कार करतंय. आणि कोर्टाच्या निकालातनं असं आहे की सगळेच निर्दोष आहेत. मग नेमकं ही हत्या केली कोणी? मला वाटतं हा प्रश्न आहे आमच्या कुटुंबियाचा. मग 20-20 वर्षाची केस चालली तर त्याच्यात मग नेमकं झालं काय, हा प्रश्न आहे. आणि मला दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की माझ्यासारखा माणूस जो की आज भारताच्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून आहे, असं असताना मी माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा जर त्या ठिकाणी न्याय घेऊ शकत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकते? मला वाटतं ती प्रचंड मोठी खंत माझ्या मनाला आहे. आणि इतकं परिश्रम घेतल्याच्या नंतर, सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मला वाटतं अशा पद्धतीचा निकाल निश्चितपणे दुर्दैवी आहे. ह्या निकालाच्या विरोधात CBI तर निश्चितपणे माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागणार आहे. अपेक्षा इतकीच आहे की उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी लवकरात लवकर सुनावणीला जाऊन याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील मला वाटतं त्यांना कडक अशी शिक्षा व्हावी, अशा पद्धतीची मागणी आमच्या सगळ्या कुटुंबियाची. दादा, एक महत्त्वाचा या खटल्या संदर्भातला एक प्रश्न आहे. ज्यांच्यावर आरोप होता ते पाटील कुटुंबीय भाजपमध्ये या अगोदर गेलं होतं. त्यावेळी असे आरोप करण्यात आले होते की ह्या सगळ्या प्रकरणाचं सुनावणीचं प्रकरण आहे, त्या प्रकरणाला अनुषंगूनच त्यांनी निकालाच्या बाजूनं लागावा किंवा काही गोष्टीसाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याही वेळेस आपल्याकडनंही असे आरोप करण्यात आले होते. आज सगळी वस्तुस्थिती, या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काय वाटतं त्याच्यावरती तुम्हाला? मला एक लक्षात घ्या, आता मी निकालाचं जे कनेक्शन आहे ते राजकीयदृष्ट्या जोडणं मला व्यवस्थित वाटत नाही. पण एक आहे की न्याय त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मिळतोय हेच मला लक्षात येत नाही नेमकं. मग न्याय मिळवायची कुठली भाग आहे, कुठली बाजू आहे, ही माझ्यासारख्या माणसाच्या लक्षात येत नाही. पण जे काही घडतंय ते कोर्टाच्या ज्या निकालाकडे जर बघितलं तर अतिशय दुर्दैवी आहे. आणि प्रत्येक माणसाला आज हाच प्रश्न आहे की नेमकं मग ही हत्या झाली कशी? तिथं ह्या तपासामध्ये ज्या बंदुकातनं गोळ्या झाडल्या गेल्या त्या बंदुका आहेत, ज्या गोळ्या लागल्या त्याचे सगळं सापडलेलं आहे, गाडी आहे, सगळं आहे. मग अरे मग हत्या केली कोणी नेमकी? मला वाटतं संशयाचा फायदा देऊन जर अशा पद्धतीनं आरोपी मोकाट सुटणार असतील तर मग मला वाटतं समाजामध्ये सुद्धा अतिशय चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो. दादा, आता सगळं तुमच्याकडे राजकीय भूमिका म्हणून एक खूप चर्चा गेली अनेक दिवस पाहत आहेत. स्पष्ट बोलणारे ओमराजे निंबाळकर आम्ही नेहमी पाहिलेत. ओमराजे निंबाळकर कधी कुठलं दडपण स्वतःवर ठेवत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीला परखडपणे ओमराजे निंबाळकर सांगतात. मग हे 4-5 दिवस झालं तुम्ही या भूमिकाबाबत काय एवढं सस्पेन्स ठेवलं? काय कारण? नाही, सस्पेन्सचा विषयच नाही. मला तुम्हाला सांगायचं प्रामाणिकपणे की ज्या गोष्टीसाठी माणसाचं कसं असतंय, काही एम असतं आयुष्याचं ठरलेलं. मी, माझं कुटुंब, माझे वडील गेल्याच्या नंतर आमचं एकच एम होतं की ज्याच्यामुळं ज्या लोकांनी हे नीच कृत्य केलंय त्यांना आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी त्यांना शासन व्हायला पाहिजे. मला वाटतं ह्या विषयात मी अविरतपणे लढा दिलाय. आणि तो लढा दिल्याच्या नंतर मला वाटतं येणाऱ्या 16 तारखेला काल जे आहे तिथं कोर्टानं त्या ठिकाणी ह्या प्रकरणातला निकाल देण्यासाठी अंतिम तारीख त्या ठिकाणी दिली होती. आणि ती तारीख पुन्हा 20 तारखेला त्या ठिकाणी वाढवली गेली. मला वाटतंय की अशा परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी तो निकाल सगळ्यात महत्त्वाचा होता आणि त्याच्यासाठी मी वेळ देणं क्रमप्राप्त होतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल राजकीय परिस्थितीबद्दल बोलण्याची परिस्थिती त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे मी त्या दिवसापासून सांगतोय की बाबा जे काही माझं आहे ती माझ्या केसचा निकाल लागल्याच्या नंतर मी मतदारसंघात जाईन. मतदारसंघात गेल्याच्या नंतर आमच्या स्थानिक सर्व माझ्या जीवाभावांच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क करेन.
त्यांची काय भूमिका आहे जाणून घेईन आणि त्याच्यानंतर माझी भूमिका जाहीर करीन. दादा, तुम्ही भूमिका जाहीर असेल करता, मात्र गेली 4-5 दिवस झालं तुम्ही या सगळ्याच्यात आहेत. 5-6 खासदारांची नावं येतात, नागेश सष्टीकर असतील, तुम्ही असतील. तुम्हाला एका प्रचंड पद्धतीनं उद्धव ठाकरे गटाकडून टार्गेट केलं जातं, सोशल समाज माध्यमातून टार्गेट केलं जातं. नागेश सष्टीकरांनी याच्यावरही प्रतिक्रिया, कुठेतरी नाराजी व्यक्त केली. आमचा निर्णय कुठं झाला नव्हता, मात्र आमच्याबद्दल ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली आहे त्यांना कुठेतरी मन दुखावलं आणि आता परत जायचं असं मन म्हणत नाही. तशी काही नागेश आष्टीकरांची सारखी भावना तुमच्या मनात काही आहे का? मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला आता नागेश पाटील आष्टीकरांच्या बाबतीत मला कल्पना नाही, पण माझी जी भूमिका आहे ती मी अतिशय पहिल्या दिवसापासून स्पष्ट ठेवलेली आहे. मी आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या केसचा निकाल झाल्याच्या नंतर मी मतदारसंघात जाईन, सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा करेन आणि मी माझा निर्णय घेईन. त्यामध्ये जे सांगतोय आज वेगळं सांगतोय, काल वेगळं सांगितलं असं नाहीच आहे. स्पष्ट सांगितलं आणि त्याच पद्धतीनं माझं चालू. दादा त्यातला एक सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की उद्धव ठाकरेबद्दल ओमराजे निंबाळकरांची प्रचंड आस्था आम्ही पाहिलेली आहे. उद्धव ठाकरेबद्दल जे सगळं काही प्रेम आहे ते आम्ही खासदारांचं, ओमराजे निंबाळकरांचं पाहिलं गेलंय, आदित्य ठाकरे असतील यांच्याबद्दलही पाहिलं गेलंय. मात्र या कालावधीत वार प्रतिवार किंवा टीका करणं यानं मन व्यथित झालंय. निश्चितपणे मला वाटते काही वर्तमानपत्र आणि माझ्या तोंडात नसलेले शब्द त्या ठिकाणी घातले गेले. कारण माझ्याकडनं असे इंटरव्ह्यू म्हणजे मी कधीच आदित्य साहेबावर, उद्धवजीवर बोललो नव्हतो. आणि खरं बघायला गेलं तर मी कधीच त्यांच्यावर बोलणार पण नाही. माझी तशी मानसिकता अजिबात नाही आहे. मी अगदी 2-3 वेळेस त्या ठिकाणी क्लिअर केले. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल बोलण्यात का मी मोठा नाही, मी अतिशय सामान्य आहे आणि मला तो अधिकारी नाही. पण दादा, एक विषय असा आहे की मी नातं आम्ही पाहिलेलं आहे. उद्धव साहेब ज्यावेळेस धाराशिव येतील किंवा अनेक ठिकाणी उद्धव साहेबांनी ओमराजे, वाघ, कैलासदादा यांची नावं घेऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आज त्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत किंवा मातोश्री बाबतीत जेव्हा चर्चा होत आहेत, आता मनधरणीच्या प्रयत्नाच्या काही बातम्या येतात. तसा काही मनधरणीचा प्रयत्न झाला आहे किंवा करतायत असं कैलासदादांशी बोलणं झालं. कैलासदादा म्हटले की आम्ही काही निरोप घेऊन गेलो होतो रात्री आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे, पण अंतिम निर्णय जे आहे ते आमचे प्रयत्न चालू आहेत, पक्ष फुटू नये असं कैलासदादांचं हे म्हणणं आहे. तसे काही मनधरणीचे प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्याला एवढंच सांगतो की जी म्हणजे माझी चर्चा होणं अपेक्षित आहे कार्यकर्त्यांशी, ती चर्चा झाल्याच्या नंतर जी काय राजकीय निर्णय घ्यायचा मी घेईन. अच्छा, बरं एक विषय असा आहे की दादा, कार्यकर्त्यांचंही असं म्हणणं आहे की कार्यकर्ते म्हणतायत की तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, एकनाथ शिंदे गटात गेला पाहिजे. आम्ही कार्यकर्त्याच्या जेव्हा सकाळी संवाद साधलाय, तसं तुम्ही शिंदे गटात जाणार आहेत का? मी त्यासाठी तर कार्यकर्त्यांशी बोलणार आहे ना. त्यांच्या भावना मला जाणून तर घेऊ द्या आधी, माझ्या जीवभावांच्या लोकांच्या पण भावना जाणून घेऊ द्या. शेवटी आम्ही त्यांच्या जीवावरच त्या ठिकाणी ह्या ठिकाणी राजकीय जीवनात सक्रिय आहेत. त्या प्रत्येक माणसाचं मत जाणून घेणं मला वाटतं माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ते काम मी करतोय. बरं, उद्धव ठाकरे खरंच भेटणार आहेत का अशी वेळ आली पुढच्या काळात? माझं हे तर होऊ दे की झाल्यावर म्हणजे भेटायची शाश्वती आहे तशी? मी तुम्हाला बोलतो बालाजी. मला काय वाटतंय की आज माझ्या पुढचा जो प्रश्न आहे तो मला वाटतंय की मी माझ्या इथल्या लोकांना वेळ दिलेला आहे. मला त्यांच्या सगळ्यांबरोबर चर्चा करू देत. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्याच्या नंतर मग मी पुढचं तुम्हाला जे काय असेल आम्हाला एक प्रामुख्याने एक पत्रकार म्हणून काल एक गोष्ट जाणवली. हत्याकांडाचा निकाल गेली 20 वर्ष झालं तुम्ही त्याच्यासाठी झगडताय, मात्र ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली किंवा तात्काळ या गोष्टीचं अमित शहा यांच्या कानावरती घातले, अमित शहानी तात्काळ याचा निकाल घेऊन सगळं ह्यांना कळतच आणि ह्यांना भेटणार अमित शहाच्या विषयाबाबतीत सगळं त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर दखल घेतली. एकनाथ शिंदे त्याच्यावर बाईट देऊन प्रतिक्रिया दिली. हे सलोख्याचे संबंध कुठं नाही? एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं हा निकाल आला तो महाराष्ट्रातील कुठल्याच सर्वसामान्य माणसाला किंवा कुठल्याच जनतेला ते न पटणार आहे. कारण 20-20 वर्ष सुनावणी झाल्याच्या नंतर जर न्यायदेवतेकडनं अशा पद्धतीचा निकाल येत असेल तर मला वाटतं ज्या माणसाला संवेदना आहे, मन आहे, त्या माणसाला ते कधीच पटणार नाही किंवा आवडणारही नाही.